दत्तगुरू मित्रांनो, भगवान दत्तात्रेय हे एक अद्वितीय दैवत आहेत, ज्यांचा संदर्भ हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथातून मिळतो. त्यांचे अस्तित्व एकत्रितपणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या रूपांमध्ये व्यक्त होते. त्यांची देवता म्हणजे त्रिमूर्तीचे मिश्रण आहे आणि त्यांना त्रिमूर्ती किंवा दत्तात्रेय म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जीवनाची आणि कार्याची कथा अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक आहे. दत्तात्रेय महाराजांच्या जन्माची कथा विविध ग्रंथातून सांगितली जाते. एक कथा अशी आहे की एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा त्रिमूर्ती एकत्रितपणे एका स्थळी एकत्र आले. त्यांच्यात एक संवाद झाला, ज्यामध्ये त्रिमूर्तीचे कार्य आणि ब्रह्मा सृष्टीच्या कारणांवरून विचार झाला. नंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या शक्तीचे मिश्रण होऊन दत्तात्रेय जन्माला आले. दत्तात्रेयांचे बाल्यवय अतिशय अद्भुत होते. ते जन्मताच ज्ञानवान आणि समाधानी होते. त्यांना 3 गुरु अग्नी, वायू आणि जल या तत्वांचे रूप होते. दत्तात्रेय यांचे लहान वयातच त्यांनी अनेक ज्ञानांची शिकवण घेतली. दत्तात्रेय महाराजांचे जीवन व्रत, तपस्या आणि भक्तिरंगांनी भरलेले होते. ते वनवासातही आध्यात्मिक साधना करत होते. त्यांच्या शिकवणीने अनेक अनुयायी प्राप्त केले आणि त्यांना जीवनाच्या सत्याचा मागोवा घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या जीवनातील तत्वज्ञान हे आत्मज्ञान आणि आध्यात्मिक साधना यावर आधारित होते. एक प्रसंग सांगितला जातो की एकदा दत्तात्रेय महाराज एका जंगलात आपल्या तपस्येत मग्न होते. तेथे 3 जीव, एक कुत्रा, एक माकड आणि एक हरिण त्यांच्याजवळ आले. त्यांना पाहून दत्तात्रेय महाराजांनी त्यांच्या जीवनातील शिक्षण सांगितले. कुत्रा हा सर्वप्रथम त्यांच्याजवळ आला. दत्तात्रेयांनी त्याला विचारले, तुम्ही जीवनाचा उद्देश काय समजता? कुत्रा उत्तरला, माझे जीवन आनंदाने जगणे आहे. मी त्यासाठी कोणतीही चिंता करत नाही आणि जे मिळेल त्यावर समाधानी असतो. दत्तात्रेय महाराजांनी त्यांचा सर्व ऐकून घेतले व त्यास प्रत्युत्तर दिले, तुझ्यातील समाधानी वृत्तीच आपल्याला जीवनाचा सही अर्थ शिकवते. नंतर माकड दत्तात्रेय महाराजांकडे आले. दत्तात्रेय महाराजांनी त्याला विचारले, तुम्ही जीवनात काय शिकवता? माकड म्हणाले, मी स्वतःच आपली स्थिती बदलतो. मी जीवनात स्वावलंबन राखतो आणि जोवर मी उत्तम कर्म करत नाही तोवर मी अन्य कोणावर आश्रित राहणार नाही. दत्तात्रेय महाराजांनी त्याचे शब्द स्वीकारले आणि त्याला स्वावलंबन शिकविले. हरिण दत्तात्रेय महाराजांकडे आले. त्याला विचारले, तुम्ही जीवनाचा काय अर्थ काढता? हरिण म्हणाले, माझे जीवन निसर्गाशी एकरूप होण्याचे आहे. मी निसर्गाच्या संगतीने असतो आणि त्यातच सुखी असतो. दत्तात्रेय महाराजांनी त्याच्या शब्दांचे महत्त्व समजून घेतले आणि निसर्गाशी एकरूपता हे जीवनाचे महत्त्व समजावले. या 3 जीवांद्वारे दत्तात्रेय महाराजांनी जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास करून जीवनाचे तत्वज्ञान साकारले. त्यांनी सांगितले की प्रत्येक जीव आणि परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकविते. यावरूनच जीवनाचे अद्वितीय तत्वज्ञान समजले जाते. दत्तात्रेय महाराजांचे शिक्षण सर्वांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. ते आत्मज्ञान, स्वावलंबन, समाधान आणि निसर्गाशी एकात्मता
यांच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देतात. हेच तत्वज्ञान आजही अनेक लोकांना योग्य मार्गदर्शन देत आहे. दत्तात्रय महाराजांची उपास्य मूर्ती विविध स्वरूपात केली जाते. त्यांच्या गाणगापुरातील आहे, जिथे लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या जीवनातील आदर्श फक्त एकाच धर्मासाठी नाही, परंतु सर्व मानवतेसाठी महत्त्वाचे आहेत. दत्तात्रय महाराजांची कथा हे एक ध्येयपूर्ण जीवन जगण्याचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन आम्हाला शिकवते की कोणत्याही स्थितीत, जेथे असलो तरी आत्मज्ञान प्राप्त करणे, समर्पण आणि साधनेच्या मार्गावर चालणे हेच खरे जीवन आहे. दत्तात्रय महाराजांचे जीवन आणि शिक्षण अनंत वेळा आपल्या जीवनाच्या हर परिस्थितीत लागू होतात. त्यांच्या उपदेशांचे पालन केल्यास आपल्याला जीवनाच्या खऱ्या अर्थाची आणि आध्यात्मिक उन्नतीची गोडी लागते. दत्तात्रय महाराजांचे जीवन म्हणजे खरे आध्यात्मिक साधना, समाधान आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. दत्तगुरू मित्रांनो,